सुरुवातीचा एक मिनिट आजचा दौऱ्याचा काय सांगाल निवडणुकीनंतर पहिल्यांदा लोणावळ्यामध्ये आलं कसा प्रतिसाद आहे लोकांचा काय सांगाल? शेवटी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या मावळच्या जनतेने मला ज्या विश्वासाने आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्यातच लोणावळा शहराने देखील भरभरून प्रेम दिलं, विश्वास दिला. जवळपास 17,000 मताधिक्य आघाडी या लोणावळा शहराने दिली. एवढं प्रेम मागच्या 40-45 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये लोणावळेकरांनी कुणालाही दिलं नसेल. एवढी मोठी आघाडी देखील कुणाला दिली नाही. तेवढं मताधिक्य देऊन या लोणावळा शहराने माझ्यावर प्रेम केले, विश्वास दाखवलाय. म्हणूनच आज मी जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये वाड्यापाड्यावरती जायला सुरुवात करताना पहिली सुरुवात ही लोणावळा शहरातून केली आणि ज्या भागात जातो तिथं ज्या माय भगिनी आहेत, वडीलधारी आहेत, माझे सहकारी आहेत, त्या सगळ्यांच्या समस्या जाणून घेतोय, तिथल्या अडचणी जाणून घेतोय. शेवटी गावगाड्यामध्ये काम करत असताना संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ही बरोबर घेऊन कशा त्या त्या भागातले प्रश्न सुटतील किंवा लगेच तात्काळ निर्णय घेता येईल तो निर्णय घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. गावठाण आणि कॉलनी भाग हा आपण लोणावळा शहरातला पाहताना किंवा इतर भागातील जे बंगलो सिस्टीममध्ये राहणारे नागरिक आहेत हा देखील परिसर आहे. बाजारपेठ आहेत, काही ठिकाणी हॉटेल व्यावसायिक आहेत आणि टुरिझम एका बाजूला कसं व्यवस्थित राहील, इथल्या टुरिस्ट पॉईंट जे आहेत ते आपल्याला कसे डेव्हलप करता येईल तो विचार करतोय. परंतु बाहेरचे नागरिक येत असताना स्थानिक नागरिक, ग्रामस्थ हे देखील सुरक्षित राहिले पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजे. हाच उद्देश घेऊन या भागातील आज आम्ही पाणीचा दौरा करतोय. आज सकाळी नांगरगाव, वलवण या भागामध्ये फिरताना काही स्लम एरिया आहे, तिथे देखील अंतर्गत कॉन्क्रीटचे रस्ते असतील, ड्रेनेजची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, ही कामं आणि ज्या ज्या भागामध्ये ओपन स्पेस आहेत तिथं नागरिकांना बसण्याची व्यवस्था किंवा क्रीडांगण, महिला भगिनींकरता वेगवेगळ्या भागात कसे सभागृह करून त्यांना देखील सुविधा देता येईल, मुलांकरता व्यायामशाळा, अशा अनेक प्लॅनिंग करण्याचा आम्ही हातामध्ये घेऊन नियोजन केलं आहे. एक चांगला प्रतिसाद माझे लोणावळेकर मला देत आहेत. शेवटी अडचणी सोडवण्याकरताच आमदार केलं त्याची जाणीव ठेवून आज रस्त्यावरती उतरलो. आमदार साहेब, आपण नागरिकांच्या सुरक्षिततेच्या बद्दल आता एक प्रश्न या ठिकाणी सांगितलं. प्रश्न हा आहे आमदार साहेब की मागील काही काळामधनं लोणावळा शहरातनं जो काही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जातो या महामार्गावरती खरंतर अनेक वारंवार अपघात होतात, वाहतूक ठप्प होती. खरं तर आपण स्वतः या संदर्भात एक आंदोलन झालं होतं, आपण त्याच्यामध्ये सहभागी झालो होता. मात्र आणि त्यावेळेस कलेक्टरने ऑर्डर काढून या रस्त्यावरती जड आणि अवजड वाहनांना बंदी केली होती. मात्र असं असतानाही त्या रस्त्यावरती सर्रास जड अवजड वाहनं चालत असतात आणि विशेष म्हणजे यातील जी काही नाही बऱ्याच प्रमाणात वाहनं अशी आहेत की ज्याच्यावरती तुमचं स्वतःचं नाव लिहिलेलं असतं, आमदार सुनील अण्णा शेळके युवा मंच, आणि त्यांना अडवलं गेलं तरी ते ड्रायव्हर जे आहेत ते एकदम उद्धटपणे बोलत असतात. काय सांगाल? पोलीस प्रशासनाला जे काही निर्बंध घालून दिले आहेत किंवा वेळेची मर्यादा असेल ती जी घालून दिली आहे त्या वेळेचे नियम किंवा जे काही ट्रॅफिकने नियम घालून दिले आहेत ते नियम सगळ्यांनीच पाळले पाहिजे. पोलीस प्रशासनाने किंवा तिथल्या ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांनी जर माझ्या नावाची गाडी आली आणि जर ते सोडत असतील तर मला असं वाटतं की मला हप्ता मिळायच्या ऐवजी तो पोलिसांना मिळतो का तिथल्या स्थानिक नागरिकांना मिळतो मला माहीत नाही. मला एकच सांगायचंय, कायदा सर्वांना समान आहे. कुणी जरी माझ्या नावाचा गैरवापर करत असेल तर त्यावरती पहिला खटला दाखल करा, त्यावरती पहिली कारवाई करा आणि मग माझ्याकडे तक्रारी करा. शेवटी मला आमदार केल्या तर इथं कुठली मजुरी करायला किंवा कुणाचं ज्याला आपण म्हणतो की मेहरबानी करायला आपण कुणाला आमदार केले नाहीये. प्रत्येकाला इथं न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येकाला या ठिकाणी आल्यावरती आपलंच वाटलं पाहिजे, हीच भूमिका आहे. आणि जी काय तुम्ही या ठिकाणी तक्रार केली मी पहिल्यांदाच अशा पद्धतीने ऐकलं, परंतु त्याबाबत देखील मी गांभीर्यपूर्वक दखल घेणार आणि जर माझ्या नावाचा कोणी गैरवापर करत असेल तर मी त्याला नक्कीच योग्य ती रस्ता दाखवायचं काम केलं. आमदार साहेब, आपण पर्यटनाच्या संदर्भात या ठिकाणी बोललो, लोणावळा शहरामध्ये पर्यटन वाढलं पाहिजे, सर्व ठीक आहे. परंतु या ठिकाणी लोणावळा शहरात जी पार्किंगची जी दुरावस्था, आम्ही जर लोणावळा शहरामध्ये पर्यटक जाऊ द्या, स्थानिक नागरिक जरी आपली गाडी घेऊन जर मार्केटमध्ये गेला तर त्यांनी ती गाडी उभी कुठं करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि आमदार साहेब एक मिनिट मला, आणि या ठिकाणी अनेक हॉटेल्समध्ये मोठमोठी लग्न होतात. आता सुद्धा कुंभारचे तिथनं आलो त्या ठिकाणी खरं तर लग्न होतं
ती जी पार्किंग आहे नगर परिषदेची फ्री पार्किंग आहे ती पर्यटकांसाठी आहे, स्थानिक नागरिकांसाठी आहे. मात्र आत्ताही तिथे सगळे त्या लग्नासाठी आलेले लाखो रुपये देऊन हे हॉटेलवाले कमवतात आणि ते गाडी लावायला सुद्धा स्वतःची जागा कुठं तयार करत नाही. काय सांगता? हे बघा, आता शेवटी काय होतं की पूर्वीचा प्लॅन 20 वर्ष 40 वर्षापूर्वीचे जे काही या ठिकाणी डीपी तयार करण्यात आला, त्या डीपीच्या अनुषंगाने जिथं तुम्हाला पार्किंग असणार, ओपन स्पेस असतील, रस्त्याचे रुंदीकरण म्हणजे ज्याला 9 मीटरचे आपण रस्ते म्हणतो, 60 मीटरचे म्हणतो, 3 मीटरचे किंवा 15 मीटर 18 मीटरचे, त्या पद्धतीने रस्ते काही भागातले झालेत. काही ठिकाणी गावातल्याच लोकांनी जर अतिक्रमण केलं असेल तर ते अतिक्रमण काढण्याचं काम माझं नाहीये. जे 10-20 वर्षापासून ज्यांनी बांधकामं करून ठेवली ती कुणाच्या मेहरबानीमुळे झाली? एक तर स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा नगरपालिकेचं प्रशासन असेल. आता मला तुम्ही जर आज म्हणालात की मागच्या 10 वर्षापूर्वीचं बांधकाम तुम्ही तोडून टाका आणि आम्हाला रस्ता खुला करून द्या, तर ते माझ्याकडनं हे काम असलं होणं किंवा मी तिथं जाऊन कुणाच्या घरावरती बुलडोजर फिरवणं हे मला तरी योग्य वाटत नाही. परंतु नव्यानं ज्या ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट होती तिथं नक्कीच आपल्याला ज्या पद्धतीनं प्लॅन केला असतो त्याच्याच पद्धतीनं प्लॅनिंग वरती काम करणं हे माझंही काम असेल. परंतु ज्या ज्या ठिकाणी असे सार्वजनिक कार्यक्रम होतात तिथं परवानगी कशा पद्धतीने दिली आहे आणि जर कुठला हॉटेलवाला पार्किंगमध्ये जर हॉल करून रस्त्यावरती गाड्या लावत असतील तर त्या संदर्भात नक्कीच मी दखल घेईल आणि ज्या ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था तुम्ही प्लॅनमध्ये दाखवली असेल तिथली मी पार्किंग सुरू करायला हवी. आत्ताच मला इथल्या भागातील माझ्या महिला भगिनी देखील एक तक्रार केली की गावालाच लगत असलं कुणीतरी दारूचा बार चालू केलाय, तो 8 दिवसाच्या आत बंद करायचं काम माझं ते मी बंद करतो. साहेब, आरोग्याच्या दृष्टीने लोणावळा शहरामध्ये जे उपजिल्हा रुग्णालय चालू आहे ते असेल किंवा कानाफाट्याचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे ते नागरिकांच्या सेवेसाठी कधीपर्यंत सुरू होणार आहे? आता आज बघतो, जाऊन सर्वे करू द्या. काम अंतिम टप्प्यात आले. मागच्या 20 वर्षापासूनची मागणी होती. आपण 3 वर्षापूर्वी त्या हॉस्पिटलचं काम सुरू केलं, अंतिम टप्प्यामध्ये आहे. साधारणतः अजून 3 ते 4 महिने मला वाटते जास्तीत जास्त कालावधी लागेल. फिनिशिंगचं काम सुरू आहे, तिथलं इक्विपमेंट येणं बाकी आहे आणि पदनिर्मिती जे आहे ती पदनिर्मिती करून तिथली जी भरती व्हायला पाहिजे शासनाकडनं त्या बाबतीत पुढच्या 8-10 दिवसात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आरोग्यमंत्री आबिटकर साहेब यांच्याबरोबर ती बैठक देखील लावलेली आहे. लवकरात लवकर लोणावळा आणि काणे हॉस्पिटल चालू करायचे, नागरिकांच्या तक्रारी सोडवायच्या, म्हणूनच परत फिरायला आलोय. 5 वर्ष अजून आमदारकीला बाकी आहे, पण पहिलंच काम सुरू केलं. राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढते, सलमान खान असेल आणि आज सैफ अली खानवरती पण हल्ला झालेला आहे घरामध्ये त्याचा. काय वाटतं तुम्हाला की बाबा विभाग काही कमी पडतोय? राज्यातली जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे, गृहमंत्री याच्यामध्ये कुठं कमी पडतात असं आपल्याला वाटतं का? असं नाही. शेवटी बघा, गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा राज्यातले कुठले लोकप्रतिनिधी यांना अशा कुठल्या घटना व्हावा अशी कधी अपेक्षा नसती. परंतु जी काही कुठली घटना होत असेल त्याबाबत नक्कीच शासन किंवा प्रशासन, सरकार म्हणून देखील सर्वजण दखल घेत असतात. अशा घटना वारंवार होताना जे मी मागच्या काही अधिवेशनात मुद्दे उपस्थित केले होते की आपल्या राज्यामध्ये बाहेरच्या राज्यातून जी काही शस्त्र येतात त्यामध्ये पिस्टल सारखे एक शस्त्र हे 25 आणि 30 हजार रुपयामध्ये जर मिळत असेल आणि ते जर दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यात येत असेल तर त्याबाबत देखील शासनानं सरकारनं कठोर काही कायदे आणले पाहिजेत अशा पद्धतीने देखील मी आवाहन केलं होतं. आणि सरकार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत, ते गांभीर्यानं प्रत्येक गोष्टी बारकाईनं पाहत असतात. मला असं वाटतं की या बाबतीत नक्कीच योग्य पाऊल उचलतील. धन्यवाद.